हो जय भीम. मी प्यांतर विश्वास मोरे गेली 20-25 वर्ष महाराष्ट्रातील बराच पारधी बांधव निळ्या झेंड्याखाली आंबेडकरी चळवळ चालवत असतो. आज जो शासनाने त्यांच्यावर शिक्का मारलाय चोर म्हणून, ही माणसं सुधारली, पारधी समाज सुधारलाय. यांच्यातली मुलं शाळेत जातात, स्वतः ते कष्ट करतात, भिक्षा मागून का होईना त्यांची उपजीविका भागवतात. आज यांच्यातली पोरं शाळेत आहेत, काय पोरं ग्रॅज्युएशन झाले, 10वीला आहे, 12वीला आहे. परंतु अजूनही जातीभेद कमी झालेला नाही. अजूनही पारधी समाजाकडं चोर म्हणूनच बघितलं जातं. 21 तारखेला मागच्या महिन्यातल्या दिवशी 21 तारखेला माझ्या कार्यकर्त्याचा मुलगा अतिक्रमण मुजेश काळे हा रेवडी फाटेवरनं आंबवडला चालला होता त्याच्या आई वडिलांना भेटाय, आणि तो साईड पट्टीच्या खालनं चालला होता. परंतु त्याचा जुना वाद होता आंबोडच्या एका सवर्ण वर्गातल्या व्यक्तीशी. आई बापा देखता त्या अतिक्रमणला त्या इस्मानी 3-4 वेळा मारलेला आहे. तो मनात राग धरून सातारवरनं तो आंबोडला चालला होता. पुढं अतिक्रमण दिसतोय, आपला दुश्मन दिसतोय म्हणून पाठीमाग जोरदार त्याला धडक दिली. त्यामध्ये तो कोमात पडला, त्याच्या मेंदूला मार लागला. परंतु ही माणसं साक्षीदार तिथं होती, त्याचे चुलती घरातली माणसं साक्षीदार होती. त्या माणसाला यांनी सांगितलं की बाबा त्याला दवाखान्याचा खर्च कर, गुन्हा दाखल करत नाही, काय करत नाही. परंतु तो दांडलून गेला. तो मगरूर आहे, बँकेत कामाला आहे. जरी तो बँकेत असत, यांनी माणुसकी म्हणून सांगितलं बाबा होणारा खर्च कर. अजिबात खर्च केला नाही त्यांनी, आणि पैशाच्या जोरावर हा गरीब पारधी समाज आहे म्हणून त्यांनी दांडलून देणं चालू केलं. त्याचा उपचार चालू होता सिव्हिल, परत कृष्ण हॉस्पिटल कराड. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या माघारी 3 त्याची लहान पोरं, 3-5 वर्षाची 3 मुलं अक्षरशः पोरकी झाली, कारण त्या मुलांची आई त्यांना लहानपणी सोडून गेलेली आहे. मग आज ही 3 पोरं जगणार कशी? त्या आरोपीला अटक केलं, 2 दिवसांनी त्याचा जामीन झाला. हाच कायदा असतो का? आज जर पैसेवाला तालेवार बघून पोलिसांनी साधा गुन्हा टाकला, अपघात, पण तो अपघात नाही, तो घातपात आहे, ठरवून केलेला खून आहे. म्हणून माझी अशी मागणी आहे, त्याच्यावर ॲट्रॉसिटी आणि 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आज DSP मॅडम आले, कोरेगावच्या पोलीस यंत्रणा आली कोर्टाला. मला फोन झाला की कोर्टाला आम्ही कलम वाढवण्याचा आदेश दिलाय. ठीक आहे, ही लढाई अक्षरशः जातीभेदीची आहे. जर मला त्यांनी पत्र दिलं, 2 कलम वाढवले, ॲट्रॉसिटी आणि 302, तर हे उपोषण थांबवतो. पण जर मला तसं पत्र नाही भेटलं, आता हा सर्व महाराष्ट्रातली पारधी समाज गोळा होत आलाय. हा रोड ना रोड पॅक करेन, हा प्यांतर विश्वास मोरेचा शब्द आहे. कारण प्यांतर जेव्हा घुसतो तेव्हा ऑपरेशन करूनच बाहेर पडतो. मला ते लेटर पाहिजे, त्यावेळेस उपोषण थांबेल. जय भीम, जय महाराज. जर पोलिसांना जमत नसेल तर तो आरोपी आमच्या पारधी समाजाच्या ताब्यात द्या. भर चौकात त्याला पेटवलं जाईल.